शेतकरी बंधूंनो, सध्या कांदा खरेदी प्रक्रियेबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने यावर्षी नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सुमारे 2 लाख टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तीही गेल्या वर्षाच्या तुलनेत खूप कमी आहे. अशा परिस्थितीत कांदा खरेदीमध्ये विकेंद्रीकरण हा शब्द वापरला जातोय, पण प्रत्यक्षात मैदानात नक्की काय घडते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर मग आजच्या कांदा पीक विषयक व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी एग्रीको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. एकीकडे सांगितलं जातं की प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि व्यापक केली जाणार आहे, पण दुसरीकडे मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना साठवणुकीच्या टेंडर मधूनच वगळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या एपीओने मागील काही वर्षात थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून प्रणाली उभी केली, त्यांनाच अचानक बाहेर का केलं जाते? मोठ्या साठवणूक क्षमतेच्या अटी घालण्यात आल्या आहेत. कागदावर पाहिलं तर या अटी प्रशासनासाठी योग्य असतीलही, पण वास्तवात मात्र वेगळाच डाव खेळला जातोय असं वाटतंय. त्या अटी म्हणजे लहान शेतकरी गटांना पूर्णपणे स्पर्धेबाहेरच टाकणाऱ्याच अटी आहेत असं म्हटलं जाते. परिणामी मोठ्या व्यापाऱ्यांसाठी मार्ग अधिक मोकळा होतोय. आता हा प्रश्न उभा राहतोय की खरेदी प्रक्रिया नक्की शेतकऱ्यांसाठी आहे की व्यवस्थापनासाठी? नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि पिंपळगाव परिसरातील गोदामांना प्राधान्य दिले जात असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. आधीच या भागात नाफेडकडून मोठ्या साठवणूक सुविधा उभारण्यात आल्या आहेत, पण जर प्रक्रिया खरोखरच खुली असेल तर ठराविक ठिकाणांनाच का प्राधान्य दिले जाते? हा प्रश्न फक्त स्थानिक नाही तर धोरणात्मक आहे. यापूर्वीही पिंपळगाव परिसरात कांदा खरेदीत अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी समोर आल्या होत्या, जिथे शेतकऱ्यांनी थेट गैरव्यवहाराचे आरोपही केले होते. आता पुन्हा त्याच पद्धतीचे आरोप शेतकरी कंपन्यांच्या संचालकांकडून देखील होत आहेत. मग शेतकऱ्यांनी नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा? एकीकडे सरकार म्हणतं की बाजारात स्थिरता आणण्यासाठी कांदा खरेदी केली जाते, पण जर खरेदीच कमी झाली, प्रक्रिया मर्यादित झाली आणि शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाला तर स्थिरता येणार तरी कशी? उलट बाजारात व्यापाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. आज सर्वात मोठा मुद्दा आहे सहभागाचा. एपीओ म्हणजेच केवळ संस्था नाही तर शेतकऱ्यांची सामूहिक ताकद आहे. जर त्यांनाच प्रक्रियेबाहेर ठेवण्यात येत असेल तर ही खरेदी प्रक्रिया अपूर्णच राहणार. शेतकरी बंधूंनो, हा प्रश्न फक्त कांद्याचा नाही तर प्रश्न आहे नियम कोण ठरवतो आणि त्या नियमांमध्ये शेतकरी आहे का? जर विकेंद्रीकरण खरंच करायचं असेल तर ते कागदावर नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या सहभागातून दिसलं पाहिजे. नाहीतर हा विकेंद्रीकरण शब्द फक्त नावापुरता राहील आणि नियंत्रण मात्र बाकीच्यांच्या हातात राहील. तर शेतकरी बंधूंनो, यावर आपलं काय मत आहे कमेंटद्वारे जरूर कळवा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील पाठवायला विसरू नका. धन्यवाद.